त्यामध्ये एक ऑटोग्राफ अशी राहते रिषभ पंतची, त्याने मात्र सिग्नेचर केलं आणि त्यापुढे एक स्माइली केलाय. काहीच वेगळा असणारा हा खेळाडू आहे, जिथे मात्र आपण रिषभ पंतला पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये येणारा हा चौकार, संघाची धावसंख्या पाहिली तो 16 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यावरती टीकाही झाल्या. म्हणून आपण म्हणतो ना, खुबियाही मुझमे खामिया भी मुझमे, ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमे. आणि असाच एक खेळाडू रिषभ पंत ही पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक पुनश्च सज्ज होणार, चौकार आलाय स्ट्राईक एंडवरती येतो निशांत. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप होता. इथे मात्र स्वीपर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. एक धाव सुरू अर्जित करण्यात येते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 17. 17 रन्स ऑन अ बोर्ड. सध्याच्या घडीला चालू असणारे हे शांत वातावरणाचं क्रिकेट, परंतु अशांत करण्याची जिद्द या निशांतकडे आहे आणि त्याच्या बॅटमधून येणारी मोठी फटकेबाजी ही तितकीशी महत्वाची ठरणार आहे. गोलंदाज पुन्हा सज्ज होतो ऋतिक रायट मोर द विकेटने. पॅव्हलन एंडने यावेळी मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय. वाडी स्लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. इच अँड एव्हरी बॉल, इच अँड एव्हरी मुवमेंट. इथे मात्र या षटकामध्ये वरचढ ठरलेत ते फलंदाज गोलंदाजावरती हावी ठरताना पाहायला मिळतात. काही अंशी आपण असंही म्हणतो की तिथे एक तेरी तो एक मेरी, किंबहुना असंही म्हणतो आपण की काही दिवस सासूचे आहेत तर काही दिवस सुनेचे आहेत. खेळामध्येही असंच आहे, जिथे काही दिवस गोलंदाजाचे तर काही फलंदाजाचे फलंदाजाचे पाहावयास मिळतात. चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वधारती 21 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी यष्टानुगोलला खेटून केली जाणारी गोलंदाजी. पंचांचा इशारा इथे येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामधून अर्जित करण्यात येणारी ही एकेरी धाव संघाची धावसंख्या पाहाव्यास मिळते ती 22 धावा धावफलकावरती आहे. या षटकाच्या दरम्यान काय घडलं, खऱ्या अर्थानं 2 चौकार जरूर आले, परंतु जमेची बाजू ही आहे ना येथून सिद्धिविनायक वहा संघासाठी की दोन्ही फलंदाजांनी चौकारांनी इथे फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. षटकाराच्या प्रतीक्षेत असणार आहे. चौकार जरूर आलाय, परंतु षटकाराच्या प्रतीक्षेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग असणार आहे. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक. निशांतच्या विरोधात स्लॉक स्वीप ऑन साइडला छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. निशांतच्या बॅटमधून येणारा हा या स्पर्धेतील पहिला षटकार. काय को इन्सिडन्स आहे पहा. चौकारही त्यांनीच ठोकलाय, षटकारही तोच ठोकताना पाहायला मिळतो. या स्पर्धेतला पहिला चौकार आणि पहिला षटकार या 5व्या पर्वामधील ठोकणारा पहिला फलंदाज निशांत पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या या षटकारणीशी वधारतीये, जम्प घेतीये, फ्लाय होतीये. 28 धावा धावफलकावरती आहे. सूर्यजी काय म्हणाल, जिथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अर्थातच पहिल्या षटकामध्ये आय थिंक आणि अतिशने गोलंदाजी केली होती, एक कंजूसी भरी गोलंदाजी पाहायला मिळाली. 10 धावा त्याने खर्च केला, परंतु हे षटक एक महागडं राहिलं. तब्बल 17 धावा या षटकामध्ये कुठून काढल्या गेल्या. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांनी संकेत आणि निशांना स्वतःला सेट होण्यासाठी वेळ घेतला, खेळपट्टीचा थोडासा अभ्यास केला आणि दुसऱ्या षटकामध्ये मग त्यांनी आपले आक्रमक स्वरूप दाखवायला सुरुवात केली. 2 चांगले मोठे फटके पाहिले आपण निशांतच्या बॅटमधून, एक मोठा फटका पाहिला आपण संकेतच्या बॅटमधून आणि जी संघाला सुरुवात हवी होती ना ती सुरुवात करून देण्यामध्ये यश मिळालं. ते आघाडीची जोडी संकेत आणि निशांतला. एक चांगला खेळ, परिस्थितीनुसार खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एक चांगलं क्रिकेट, मॅच्युअर्ड क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय जयेश सर. यस, आई सेट झाली आणि तदनंतर आता एक चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. काही अंशी मित्रांनो किस्सा सांगायचा झाला, मला फुटबॉलचा एक किस्सा सांगावासा वाटतो. जगामधील अशा 2 खेळाडू आहेत, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनो मेसी. यांच्यामध्ये जे डिफरंट आहे ना वयाचं, ते 869 दिवसांचं आहे. हा चेंडू मात्र डाव्या यष्टीवरती, जो मात्र एक धाव शॉट फाईन लेग क्षेत्रामधून अर्जित करण्यात येते. ओव्हरथ्रो देखील झालाय. पाहूया पंचांचा इशारा काय येणार. दुहेरी धावा सहजरित्या अर्जित, तिहेरीसाठी पलटल्यात आणि या 3 धावा लेग बाईटच्या स्वरूपामधून आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपामधून येत असताना पाहायला मिळतात. चुका जरूर झाल्यात आणि क्रिकेटमध्ये आपण जरूर म्हणतो की चुकीला माफी नाही आहे आणि इथून येतात या 3 धावा. संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा त्या 31. लिओनो मेसी आणि जिथे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या आपण आठवण करून दिली होती, काहीसा किस्सा कोई इन्सिडन्सचा राहिला होता आणि तोही आपण जरूर सांगूया. मैदानामध्ये निशांत आहे. हा चेंडू इथे मात्र अगदी यष्ट्यांच्या मधोमध लेग बिफोर प्लम्प स्वरूपामध्ये एक मोठी मासळी जायला अडकली आहे
आणि ज्या खेळाडूने चौकाराने या स्पर्धेची सुरुवात केली, ज्या खेळाडूने षटकाराने या स्पर्धेची सुरुवात केली, तो खेळाडू इथे तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळालाय. वैयक्तिक धावसंख्येचा खेळ त्याने केला, एक षटकाराने एक चौकाराने धावसंख्या त्याने सजवली, फुलवली, 16 धावांची खेळी करून तो तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. एक चांगला खेळ. को इन्सिडेंटचा विचार आपण करत होतो. लिओनो मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. क्रिस्टियानो रोनाल्डो हा मोठा आहे लिओनो मेस्सी पेक्षा, ज्यामध्ये 869 दिवसांचा हा जो डिफरन्स आहे अर्थात गॅप आहे, परंतु हाही किस्सा तितकासा महत्वाचा आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनो मेस्सी यांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्येही इतकाच तफावत पाहायला मिळते, 869 दिवसांची. अर्थात को इन्सिडेंट सांगण्याचं कारण हे उद्देश आहे की ज्या फलंदाजाने चौका ठोकला ना त्यानेच पहिला या स्पर्धेमधील षटकारी ठोकला, तो निशांत इथून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. मैदानामध्ये नवीन खेळाडू दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल घरत मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. माझ्या साथीला विशाल घरत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये नवीन दाखल झालेला फलंदाज इथे क्षेत्ररक्षणाची सजावट पाहतोय, निहाळतोय आणि या जमेच्या बाजू राहतात. खेळपट्टीवरती तुम्ही दाखल झाल्यानंतर कशा रीतीचा खेळ तुम्हाला करायचा याआधी तुम्ही संपूर्ण खेळपट्टीचा आणि ग्राउंडच्या मैदानाचा पाहणी करायला हवी. खुलवा टप्प्याचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, प्लेइंग अवे फॉर द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. कव्हरच्या क्षेत्रामधून येते एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरी धावसंख्येने भर पडेल. धाव फलकावरती धावा आहेत त्या 32. 32 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पहिला खेळाडू बाद झाला होता तो 30 या धावसंख्येवर, 31 या धावसंख्येवर, जिथे सिद्धिविनायक वहाळ या संघाला एक मोठा धक्का बसला. हा चेंडू लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला केला, स्लॉक स्वीप केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा सणसणीत चौकार. 4 धावा येत आहेत, चौकार येतोय. चौकारानं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. फ्लाय होते धावसंख्या, 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन अ बोर्ड. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर एखाद्या रिक्षाचे आणि टॅक्सीचे मीटर ज्या पद्धतीने धावतात ना, आता ही धावसंख्या तशा रीतीने धावायला लागली आहे आणि सध्याच्या घडीला पेट्रोलचे भाव मित्रांनो असे वधारायला लागले आहेत. 100 गाठताना पाहायला मिळतोय पेट्रोल ही, परंतु इथे चौकाराने संघाची धावसंख्या पाहिली तर तब्बल 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. आता मात्र इथून एक वादळी झंझावात खेळी करण्यासाठी सज्ज झालाय तो संकेत. एक चांगला खेळ तो करतोय. एक मोठी यश मिळालं या षटकामध्ये, परंतु यश मिळवत असताना जे काही चेंडू टाकला होता कुठे ना कुठेतरी समीरचं हे षटक, समीर घरतचं हे षटक आपण पाहिलं ना तर चढ उतार राहिलाय. या षटकामध्ये त्याने अनेक गोष्टी पाहिल्यात, जिथे गडीही बाद केला, परंतु तदनंतर त्याच्यावरती मोठे प्रहार करण्यात आले. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय, ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. डीप मिड विकेट क्षेत्रामधून तद्वर अर्जित करण्यात येत आहेत त्या ह्या दुहेरी धावा. ऑन दी अप आणि ऑन दी राईज अशा पद्धतीचे फटके आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, परंतु त्यामधील ऑन दी अपचा हा फटका पाहायला मिळाला. चेंडू ज्यावेळी टॅकअप घेतो ना त्यावेळी तुम्ही चेंडूला ऑन साइडला खेळलाय, त्याला ऑन दी अप म्हणून आपण संबोधतो आणि अशा रीतीचा हा फटका काही काळ हवेमध्ये राहिला होता, जिथे धावा देऊन गेल्या. 2 संघाची धावसंख्या आहे ती 38. हा चेंडू फटका फसतोय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि एक दर्जेदार झेल समीर घरतच्या माध्यमातून. कॉट अँड बॉल आघाडीला आलेली ही खेळी, आघाडीची खेळी इथे दोन्ही फलंदाज इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळालेत. एक चांगलं यश इथे जरूर प्राप्त झालंय पाहायला मिळत आहे. त्या संकेत घरत स्वरूपाने फलंदाज बाद झालाय. अर्थात 10 चेंडू त्याने फेस केले आणि जवळपास त्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या 14. एक चांगली खेळी त्याने केली आहे. गतवर्षीच्या आठवणी आपण उजाळा देत होतो, जिथे किरणची आठवण करून दिली होती. किरण पाटील याच्या खेळीची आठवण करून दिली होती. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 38 रन स्कोर कार्डवरती आहेत आणि 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा
एक चांगली सुरुवात, एक अशी जमेची बाजू आपण पाहिली की दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या, परंतु तदनंतर सूरजजी आपण पाहिलं ना एक मुसंडी मारली आहे, एक फाईट बॅक, एक बाउन्स बॅक मिळालाय म्हणेन की या समीरच्या षटकामध्ये. काय म्हणाल? नक्कीच दोन्ही बॅट्समन सेट होत होते, दोन्ही बॅट्समन खोऱ्यानं धावा जमा करत होते आणि गोलंदाजी करणाऱ्या वहाल टीमच्या या गोलंदाजी करणाऱ्या खारकोपर टीमच्या या गोलंदाजांना थांबवणं फार गरजेचं होतं आणि ते थांबवण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. 2 महत्त्वाचे विकेट मिळाले ते गोलंदाज समीरला आणि फार मोठी उपलब्धी आहे, एक चांगला मोमेंटम मिळून दिलाय तो गोलंदाज समीरनं खारकोपर टीमला. 3 ओव्हर नंतर टीमचा एकूण स्कोर झालाय 38. 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जय सर. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळालाय, परंतु गतवर्षीची चर्चा करत होतो. माझ्यासोबत प्रतीक पाटील देखील आहेत. प्रतीकजींनी गतवर्षी पाहिलं होतं की मैदानामध्ये दाखल झालेला समीर नाईक आहे ना, त्याची गोलंदाजी ही तितकीशी लाभदायक राहिली होती संघासाठी. गतवर्षी सिद्धिविनायक वहाळ या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि समीर नाईकचा जो खेळ बहरात आला होता, आम्ही पाहिलं होतं या मैदानावरती त्याची देहबोली, त्याचं सेलिब्रेशन हे एक वेगळ्या दर्जाचं राहिलंय. परंतु आज संघासाठी गतवर्षी केलेली त्यांनी षटकारांची आतषबाजी याही वर्षी पाहायला मिळणार का, हा एक पुढे वाढून ठेवलेला एक मोठा प्रश्न आहे. एंड चेंज केला आतिश पाटीलने, या एंडने पॅव्हलन एंडने कशा रीतीची गोलंदाजी तो करेल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र बोट आकाशाकडे, फलंदाज प्लम्प लेग बिफोर स्वरूपामध्ये इथे समीर नाईक आल्या पावली माघारी परततोय. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने, कंजूसी भरी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली, सफलता प्राप्त झाली नव्हती. परंतु लेंथ जिथे मात्र आपण पाहिलं ना, आम्ही अनेक वेळेला असंही म्हणतो की खेळपट्टीवरती एखादं नाणं ठेवा, त्या नाण्यावरती मी गोलंदाजी करू शकतो. अशा रीतीची धडधाकड गोलंदाजी, त्याच्या भात्यामध्ये असणारे हे जे चेंडू आहेत ना, ही खोलवा टप्प्याची गोलंदाजी. क्रिकेटमध्ये सूरज आपण म्हणतो ना की खालच्या लेवलची गोलंदाजी, ज्याला आपण म्हणतो की खालचे चेंडू टाकले जातात आणि क्रिकेट भाषेमध्ये परिभाषेमध्ये अशा रीतीने संबोधलं जातं. अशा पद्धतीचे चेंडू या गोलंदाजाने हाताळलेत आतापर्यंत. फलंदाजांना त्याने जकडून ठेवलंय. 7वा चेंडू टाकलाय, 10 धावा त्याने खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय आणि जिथे गोल्डन डकचा शिकार केला तो समीर नाईकला. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन फलंदाज न्यूमॅन इन विकी घरत मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक पडझड मैदानामध्ये सुरू आहे. 3 खेळाडू बाद झालेत. आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या केवळ 38 धावसंख्येवरती स्थिरावली आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन आहेत आणि या अभावास्तव मात्र क्षेत्ररक्षणामध्ये केले जाणारे फेरबदल पाहावयास मिळतात. मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेले जे फासे होतं ना इथे दोस्ती स्पोर्ट्स खारकोपर या संघाच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जे काय त्यांनी फासे टाकले, जिथे मात्र जाळं रचलं त्या जाळ्यामध्ये अपसूक हे फलंदाज अडकताना पाहायला मिळालेत. पुढील चेंडूवर फुलटोस आहे, ऑन साइड ला केलेट, फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. एक दर्जेदार फटका. जणू काही मैदानामध्ये दाखल झालेला विकी घरत आहे ना, तो जणू काही खारकोपरच्या स्वतःच्या घरूनच सेट होऊन आलाय की काय असं मात्र इथे भासतंय. पहिला चेंडू त्याने फेस केला आणि पहिल्या चेंडूला लिलया सीमारेषेच्या बाहेर धाडलंय षटकारासाठी. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर केली आणि जो काय फटका त्याने एक्झिक्यूट केला होता जणू काय तो सेट होऊन आलाय घरून, हे मात्र दाखवतोय. षटकारानं 600च्या स्ट्राईक रेटनं तो जाऊन 6 धावसंख्येवरती पोहोचतोय. पहिला चेंडू फेस करत असताना तर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 44 रन्स ऑन अ बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांच्या या लढतीमध्ये एक चांगल्या रीतीचा खेळ तुम्हाला करायचा असताना एक चांगली सुरुवात मिळायला हवी होती आणि ती मिळाली. दोन्ही फलंदाज एक चांगलं फाउंडेशन रचलं गेलं. वेल बिगन इज अ हाफ डन आपण म्हणतो ते झालंय. हा चेंडू ऑन डिक्टो होता. ऑन साइडला ज्युसी हाफ बॉलीला ड्राय केलाय. मिड विकेट क्षेत्रामधून फेकी करण्यात येते, तद्वर अर्जित करण्यात येते ती केवळ एकेरी धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये या एकेरी धावेने भर पडेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन अ बोर्ड. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला अथवा गोलंदाजाला या थोडीशा कठीण बाबी पाहायला मिळतात. परंतु एक चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालंय. संघाच्या धावसंख्येमध्ये 45 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद. सिद्धिविनायक वहाळ संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. पीटीसी आजचं कामकाज जे काय आज तुम्ही पाहताय क्लीन अँड नीड कव्हरेज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
आणि RPL साठी सज्ज देखील झालेत. रायगड प्रीमियर लीग जी काही येते एक उच्च स्पर्धा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर तिची वाट पाहिली जाते, परंतु इथे वाट पाहिली होती फलंदाजाने आणि इथे वाट लावली आहे षटकाराने. इथे मोठा एक फटका ठोकला जातोय. प्रफुल्ल गरजच्या बॅटमधून येणारा हा दर्जेदार, बुलंदी, पॉवरफुल, आसमानी, सुलतानी टोला षटकार. काय फटकेबाजी करतोय हा फलंदाज. अशा पद्धतीने त्याचा टान्स पाहायला मिळतोय, त्याचा पवित्र्या, त्याची देहबोली, त्याने आक्रमकता धारण केली आहे आणि तो आता मात्र हात खोलू लागला. लिलया षटकारांची आतिषबाजी तो करतोय. संघाची धावसंख्या अर्धशतक धावफलकावरती आहेत त्या 51 धावा. सिद्धिविनायक वहाळ अर्धशतक धावफलकावरती लगावण्यात येत आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा राईट मोड द विकेटने. आतिश पाटीलचा हा चेंडू फटका फसला. सॉफ्ट डिसमिसल होऊ शकेल का? यष्टीरक्षक इथे चुकी करतोय. जिथे मात्र आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न, झेल खाली आले, स्वतःला ऍडजस्ट केलं, चेंडूवरती नजर ठेवली, परंतु काही अंशी बॉडीचं बॅलन्स, संतुलन बनवू शकलेलं नव्हते. सूर्यकिरण ही काही अंशी या गोष्टीसाठी कारण ठरू शकतं, परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाही आहे. चेंडू खाली तुम्ही आल्यानंतर अशा रीतीचे झेल व्हायला हवेत, कारण की ज्या पद्धतीने खेळ मैदानामध्ये करतोय ना प्रफुल्ल, त्याची खेळ इथे संपुष्टात आणायला हवी. फायदा उचलेल तो. या शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये देखील हा फटका ऑन साईडला खेचलाय. 1 धाव जरूर येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने सांघिक धावसंख्येमध्ये भर पडतीये. संघाची धावसंख्या धावून पोहोचते. 54 धावा धावफलकावरती आहेत, तर 10 धावसंख्येवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय प्रफुल्ल. आघाडीला आलेले फलंदाजांना जिथे मात्र आपण पाहिलं तर 14 धावांची खेळी केली होती संकेतने. तदनंतर निशांची खेळी 16 धावांची राहिली. एक चांगली भागीदारी 32 धावसंख्येची त्यांनी रचली आणि तदनंतर जी काही पडझड झाली, 3 गडी बाद झाले होते आणि तदनंतर आपण पाहिलं ना तर आतापर्यंतचा विचार जर का आपण केला तर 54 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. स्लॉग ओव्हर्सला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू जिथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेर असणाऱ्या चेंडूला जिथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रफुल्लने केला, परंतु 1 धाव आली फ्लाय स्लिप क्षेत्रामधून. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. जीवदान प्राप्त झाले प्रफुल्लला आणि त्या जीवदानाचा फायदा तो उचलण्याचा प्रयत्न जरूर करणार आहे. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती असणारा डावखुरा त्याचा फलंदाज विकी, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलाय. संघाची धावसंख्या या एकेरी धावसंख्येने धावफलकावरती आतापर्यंत 55 आहे. 3 गडी बाद 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक एकनाथ ठाकूर याच्या हाती सोपवण्यात आलाय. एकनाथ कशा रीतीची गोलंदाजी करणार, कारण की ज्यावेळी मात्र आपण म्हणतो ना की जमेची बाजू गोलंदाजी असते आणि शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज हा अनेक वेळेला काही अंशी हा खोलवा टप्प्याची गोलंदाजी करणारा असतो. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येणार, तदवर मात्र दुहेरीसाठी पलटल्यात आणि 2 धावा सहजरित्या इथून अर्जित करण्यात आल्यात. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय विकीच्या माध्यमातून. कारण देखील तसंच आहे. इथून धावसंख्येला आकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये जर का भर घालायची असेल तर त्याला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे.
टी नटराजनची आठवण होते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पाहिल्यानंतर IPL 2021 मध्ये 2020 मध्ये ज्याने मात्र 64 चेंडू खोलवा टप्प्याचे टाकले, अर्थात वाईड यॉर्कर आणि यॉर्क लेनचे चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक गरीब घराण्यामधून येणारा टी नटराजन भारतीय संघासाठी एक वाईल्ड कार्ड एंट्रीवाला खेळाडू पाहायला मिळाला. हा चेंडू डाऊन द लेफ्ट साइड, पंच आमच्याकडे वळतील यात काही शंका नाहीये. गोलंदाजाला इथून दंडित करण्यात येते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 58 धावा फलकावरती आहेत. 58 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक वहाळ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हा चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरील हा झेल नो मॅन्स लँड रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तिहेरीसाठी पलटलेत आणि 3 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मी कौतुक करेन ते प्रफुल्ल गरजचं, कारण की ज्यावेळी मात्र विकीने दुसरी रन कंप्लीट केली होती तो अगदी शेजारी आला होता प्रफुल्ल आणि तिसऱ्या धावेसाठी तो तिसरी धाव ही कंप्लीट केली होती. काही अंशी हंगलट येणाऱ्या या धावसंख्या ठरू शकतील अशा रीतीचे झेल सुटले आहेत. यष्टीरक्षकाने मागील जिथे मात्र झेल सोडला होता प्रफुल्लचा आणि नवे तर हा झेल या ज्या धावा आहेत ना त्या उल्लेखनीय कामगिरी करू शकतील या सामन्यामध्ये. या अंगलटही येणाऱ्या धावा ठरू शकतील. प्रफुल्ल आहे स्ट्राईक एंड वरती, जमीची बाजू आहे, त्याचा झेल सुटलाय, परंतु या शेवटच्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका येईल का? एकनाथच्या विरोधात इथे मात्र केलेला हा फटका ऑन साइडला, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. एक अद्भुत अविस्मरणीय एक दर्जेदार असा फटका, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. प्रफुल्लच्या बॅटमधून एक षटकार. पहा झेल किती महत्वाचा ठरतो. षटकार येतो प्रफुल्लच्या बॅटमधून. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 67 रन. 1996 मध्ये मला आठवतो जिथे मात्र स्टीव्ह वॉचा झेल हर्षल गिब्सने सोडला होता आणि मॅच नव्हे तर तिथे संपूर्ण विश्वचषक हरला होता साऊथ आफ्रिका संघ आणि तिथून आजवर साऊथ आफ्रिका संघाला विश्वचषकाची अंतिम सामनाही गाठता आणलेला नाहीये. खऱ्या अर्थानं झेल तितकेशा महत्वाच्या ठरतात. टेक द कॅचेस, विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच असं अनेक वेळेला संबोधलं जातं. ही धावसंख्या जशी आकार घेईल ना त्या वेळेला यष्टीरक्षकाकडे प्रत्येक क्षेत्ररक्षक पाहिल, कारण होतं ते एक मात्र फलंदाज प्रफुल्लचा सुटलेला झेल. संघाची धावसंख्या 6 ने वधारते. धावफलकावरती धावा आहेत त्या 67 रन्स ऑन अ बोर्ड. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती असताना हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला धाडलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार ऑन साइडला लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर. प्रफुल्ल गरज ऑन अ फायर. काय फटकेबाजी करतोय, काय लाजवाब खेळ त्याचा पाहायला मिळालाय. मी जरूर म्हटलं होतं तो जणू काही घरून सेट होऊन आलाय की काय. त्याचा हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं आहे, त्याची देहबोली चांगली आहे आणि एक पॉझिटिव्हनेसने तो मैदानामध्ये उतरलाय. पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. त्याची देहबोली जरूर सांगते. एक मोठ्या धावसंख्येकडे तो वाटचाल करणार. तो खेळतोय इथे 7 चेंडू मध्ये 23 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आहे ती 73. 73 रन्स ऑन अ बोर्ड. 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळालाय. शेवटच्या षटकामध्ये एक महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. केवळ 5 चेंडू मध्ये 19 धावा एकनाथने इथे खर्च केल्यात. हा चेंडू उजव्या यष्टीवरती स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून होणाऱ्या ह्या वारंवार चुका जिथे 2 धावा जरूर आल्या तिहेरीसाठी पलटल्यात आणि तिहेरी धाव जरूर अर्जित करण्यात येते. चौथी घेण्याचा प्रयत्न आणि चौथी धाव घेत असताना इथे प्रफुल्ल माघारी परतील. प्रफुल्लच्या या वाजवी खेळीने जिथे मात्र शॉर्ट बट स्वीट असं जरूर म्हणू शकू आपण. पहिलं सत्र इथे संपुष्टात आलं. या 3 धावसंख्येच्या मदतीने 76 धावा धावफलकावरती आहेत. इथे बाद होतोय प्रफुल्ल रनआउटच्या स्वरूपामध्ये. खेळाडू बाद नाहीये, अर्थात 3 धावा येत आहेत. प्रफुल्ल गरज नाबाद राहिलाय. ही नाबाद जोडी मैदानामधून बाहेर येत असताना 8 चेंडू फेस करत असताना 26 धावांची वाजवी खेळी करून तंबूच्या आसऱ्याला इथे नाबाद येत असताना पाहायला मिळतो प्रफुल्ल आणि याची हा खेळ कुठे ना कुठेतरी कामी पडणारा या संघाच्या देखील. पहिलं सत्र संपुष्टात आलंय. उत्तरार्धाकडे वळण्याआधी नाण्याची एक बाजू तुम्ही पाहिली. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडणार, काय बिघडणार. मी मात्र काही काळ विश्रांती घेईन, परंतु विश्रांतीच्या आधी मी आमंत्रित करेन जावळ संघाचा कर्णधार आणि मंगेश मूर्ती कोंबड विजय संघाच्या कर्णधाराला. आपण उपस्थित झाला असाल
तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अर्थात समालोचन कक्षाच्या अगदी समोर येऊन नाणेफेकीचा कौलही केला जाईल. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या 77 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, या खेळपट्टीवरती धावांची लयलूट हे फलंदाज कशा रीतीने करतील हे ऐकण्यासाठी मी मात्र काय का थांबतो आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो सूरज आतमोडे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तद्वर कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2021 या स्पर्धेचं हे 5वं पर्व आणि जमलेल्या सगळ्या खेळाडूंचं, जमलेल्या सगळ्या मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पहिला सामना आपण अनुभवतोय दोस्ती स्पोर्ट्स खारकोपर आणि सिद्धिविनायक वहाळ या दोन संघादरम्यान. खारकोपर संघानं टॉस जिंकला, 76 धावा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि वहाळ टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 76 धावांची उभारणी केली. 77 धावसंख्येचं टार्गेट मात्र सेट केलंय खारकोपर संघासमोर आणि 77 धावा चेस करण्यासाठी आघाडीचे फलंदाज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला ऋतिक घरत ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे. एक फार चांगली स्पर्धा सातत्यानं गेली 5 वर्ष स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषकाचं आयोजन करण्यात येतंय. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी जयेश सरांनी सांगितलं की 2008-2009 या मोसमापासून ही स्पर्धा या मैदानावरती भरवण्यात येते. एक चांगलं आयोजन आणि नियोजन सातत्यानं आपण मंगेश स्पोर्ट्स खारकोपर यांच्या वतीनं पाहत असतो. एक चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. फलंदाजांना पोषक असा वातावरण या मैदानावरती पाहायला मिळत असतं. खोऱ्यानं धावा या मैदानावरती होत असतात, परंतु या 77 धावा चेस केल्या जाणार का हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित झालाय. आघाडीची जोडी आहे समीर घरत आणि ऋतिक घरत, दोनही आक्रमक अशा बॅट्समन आहेत. आता बघायचंय कशा रीतीनं 77 धावांचा पाठलाग करणार. जावळे संघाचा संघनायक आणि कोंबडभुजे संघाचा संघनायक दोघांनाही कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर लगेच यायचंय. ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी पनवेल टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. टेक्निकल ऑपरेटर म्हणून आमचे केतनजी दळवी, विनायकजी बारी, बाबू जगताप आणि मुन्ना मायकेल सगळ्यांच्या लाडक्या दीपक पारचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं स्कोरिंग डिपार्टमेंटचं काम विशाल घरत जे MBA फायनान्स झालेत, एक उच्च शिक्षित असे व्यक्तिमत्व आहे, ते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं को स्कोरर म्हणून आज मयूरजी घरत आमच्या समेत जोडले गेलेत. अंपायरचं क्वालिफाईड अंपायरचं पॅनल आज आपल्याला पाहायला मिळतंय. अजित खुटले सर जे पनवेलचे आहेत आणि त्याचबरोबरीनं पेन कळवावरून प्रीतम पाटील सर या स्पर्धेमध्ये आपल्या समेत जोडले गेलेत. पहिल्या सत्रामध्ये आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त आवाज जयजी भोसले सर यांचा आवाज ऐकला आणि दुसऱ्या सत्रामध्ये मी समालोचक सूरज आतमोडे सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर उल्वे नोड करून षटक घेऊन येतोय तो गोलंदाज समीर नाईक. एक चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून याचं नाव घेतलं जातं. बॅटिंग शेवटच्या क्षणाला चांगली केली आहे. आता गोलंदाजी करण्याची वेळ आली आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर सुरू असताना दोन खेळाडू बाउंड्री लाईनला अगदी चिटकून उभे केलेत. एक वायडिश लॉंग ऑनला, एक वायडिश लॉंग ऑफला. थोडीशी फील्डची सजावट केली जाते. बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, गलीमध्ये एक फिल्डर आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर पहिलाच बॉल, 30 चेंडू आणि 77 धावसंख्येची गरज असताना ऋतिक घरत मात्र सामना करणार. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतलं वळण घेणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. बॅट आणि बॉल याचा संपर्क नाहीये. फार चांगला बॉल, गोल्डन स्पॉट वरून थोडंसं आतलं वळण मात्र पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. 29 बॉल मध्ये 77 धावा. सुरुवातीला वहाल टीम धावा जमवण्यासाठी स्ट्रगल करत होती, संघर्ष करत होती, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये प्रफुल्लच्या बॅटमधून आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाले आणि 76 धावांची उभारणी केली आणि त्यात 76 धावांच्या अगेन्स्ट 77 धावा चेस करतोय तो खारकोपर संघ. हा मनगडाचा सुरेख असा वापर पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, दिशा दिली, फ्लिक केलं आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहम्मद अझरुद्दीन स्टाईलनं मारलेला हा चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं धावांचं खातं मात्र उघडलं जातंय. 73 धावांची गरज असेल. येणाऱ्या 28 बॉल मध्ये फार चांगला फटका या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, कारण फील्डमध्ये बऱ्याचशा गॅप्स आहेत. ही गॅप शोधण्यामध्ये यश मिळालं ते फलंदाज ऋतिक घरतला. 18-19 वर्षाचा खेळाडू आहे ऋतिक घरत. एक टॅलेंटेड यंग प्लेअर म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. आता आपल्यामध्ये असलेला टॅलेंट, आपल्यामध्ये असलेलं पोटेन्शियल मात्र त्याला दाखवावं लागणार आहे. गोलंदाज समीर तयार. उर्ध्व विकेटने टाकलेला बॉल बॅटला बाहेरची कड लागतीये. पाठीमागच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल होतोय. गलीतला शॉर्ट थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. या 2 बाउंड्रीजनं चांगली स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. नेहमी असं म्हटलं जातं की सर्कलच्या आतमध्ये यष्ट्यांच्या पाठीमागे स्क्वेअर ऑफ द विकेट असणारे जे खेळाडू असतात ना, ते एकदम अलर्ट असावे लागतात, तीक्ष्ण नजरेचे असावे लागतात, कारण चेंडू का एकदा निसटला तर तो थांबत नसतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या होती 8. 27 बॉल मध्ये 69 धावसंख्येची गरज आहे. या वेळेला क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त केला. ही मोठी विकेट, सेलिब्रेशन पाहायला मिळालं, अग्रेशन पाहायला मिळालं गोलंदाजाकडून आणि हा महत्वाचा विकेट मिळतोय तो गोलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक वाहळ संघाला. 4 बॉल मध्ये 8 रन्स करून मात्र बाद होतोय तो बॅट्समन ऋतिक. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय अगदी ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधोमध टाकलेला बॉल थोडासा बाहेरच्या दिशेनं, आतल्या दिशेनं अँगल झाला, उजव्या यष्टीवरती जाऊन आदळला आणि बाद केलं त्या बॅट्समन ऋतिकला. परफेक्ट डिलिव्हरी, एक जबरदस्त चेंडू आपल्याला पहिल्या या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या इनिंगच्या पाहायला मिळाला. नवीन बॅट्समन प्रवीण मैदानाच्या दिशेनं रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही मॅच खारकोपर टीमला जिंकायची असेल तर जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल, टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर द्यावं लागेल, कारण मोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल. सिंगल डबल्स घेणं देखील तितकंच महत्वाचं असेल, कारण अस्किंग रेट जो आहे तो जवळजवळ 15 पेक्षाही जास्तच आहे. सो 15.40च्या अस्किंग रेटनं या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत. प्रतीक, प्रवीण पाटील, समीर नाईक कमबॅक करत असताना 2 चौकारानंतर महत्वाची विकेट मिळाली. कॉन्फिडन्स मात्र हाय झाला असेल. हा बॉल शरीराचा वेध घेतोय, अगदी तेज तरार बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतल्या दिशेनं वळणारा चेंडू, फलंदाजाकडे कोणताही प्रत्युत्तर नव्हतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु टायमिंग मात्र साधू शकला नाहीये तो प्रवीण पाटील. 5 बॉल आतापर्यंत झालेत, एकूण धावा आहेत त्या 8 आणि समीर एक का जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून परिचयाचा आहे याचं उदाहरण मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला बॅकफूट वरून कट केलाय, सरळ जातोय बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा आहे, सोपा झेल मात्र टिपला जातोय आणि समीर नाईक गोलंदाजी करणाऱ्या सिद्धिविनायक वाहळ टीमला मिळतीये ही दुसरी सफलता. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय
8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 महत्वाचे बळी मात्र मिळालेत ते वाहाल टीमला आणि दोस्ती स्पोर्ट्स खारकोपर संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये आता पाहायला मिळतोय. 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 69 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती थोडासा महागडा ठरलेला समीर आपल्या उराशी असलेला अनुभव, आपल्या उराशी असलेलं एक्सपिरियन्स मात्र वापरत असताना पाहायला मिळाला आणि उर्वरित 3 चेंडूची अतिशय चांगली फेकी त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. 24 बॉलमध्ये 69, जवळजवळ 17.25च्या अस्किंग रेटनं आता धावायचंय. दुसऱ्या 17मध्ये दोस्ती स्पोर्ट्स खारकोपर संघाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, या शृंखलेमध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र 69 धावा कराव्या लागतील. बॅट्समन एकनाथ ठाकूर मैदानाच्या दिशेनं आल्या. डावकुरे आताचा एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि त्याच्या सोबतीला समीर घरत, सलामीला आलेला समीर जो पहिल्याच चेंडूचा मात्र सामना करेल. फील्ड रेस्ट्रिक्शनचं हे दुसरं षटक. मॅक्झिमम 3 फिल्डर बाहेर ठेवण्याची मुभा असते. फील्डची सजावट करत असताना आपल्याला कॅप्टन निशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला, एक वायडिश लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला वायडिश लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. बाकी सगळे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये उभे आहेत. सुहास पाटील शेवटच्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली आहे. सुहास पाटील दुसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज खारकोपर विलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. समीर घरत अत्यंत स्फोटक असा हा फलंदाज आहे. बराचसा सराव त्यानं या मैदानावरती केलाय, परंतु आता या मॅच मध्ये तशा खेळ देखील त्याला करावा लागणार आहे. कारण घरच्या प्रेक्षकांना जर आपल्या खेळीनं इम्प्रेस करायचं असेल, संघाला जिंकवायचं असेल तर विकेटवरती थांबणं गरजेचं असेल. या वेळेला हुकचा फटका स्क्वेअर लेग मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक समीर नाईक त्या ठिकाणी आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. खरं तर चेंडू थोडासा ड्रॅग केला, चेंडू थोडासा ओढला आणि समीर नाईकचं बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या झाली आहे 9. अजूनही जिंकण्यासाठी 68 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सिंगल डबल्सनं जास्त गोलंदाजी करणाऱ्या संघावरती इम्पॅक्ट पडणार नाहीये. जर ही मॅच वहाल टीमच्या अगेन्स्ट खारकोपर टीमला आपल्या पक्षामध्ये ठेवायची असेल तर आक्रमण ही एकच गोष्ट या ठिकाणी वाचवू शकते. लेफ्ट हँडेड बॅट्समन, राईट हँडेड बॅट्समन यांचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये फील्ड वारंवार चेंजेस केले जातात. फील्ड पोझिशनमध्ये कसरत करावी लागतीये खारकोपर टीमच्या अगेन्स्ट वहाल टीमच्या कॅप्टनला फील्ड प्लेस करत असताना. राईट आर्म ऊर्ध विकेटनं थोडासा क्रॉस अँगलनं गोलंदाजी करतोय. या वेळेला डावी यष्टी उखडली आहे, डावी यष्टी वाकवली आहे, पाडली आणि हा महत्वाचा विकेट मिळतोय. तिसरा मोठा बॅट्समन आउट होतोय, तो बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स खारकोपर संघाचा आणि 3-9 अशी बिकट परिस्थिती मात्र निर्माण केली आहे. धावांचा पाठलाग करत असताना 15.5च्या अस्किंग रेटनं धावायचं होतं, परंतु गोलंदाजांनी मात्र डॉमिनेट केलं ते पूर्णपणे खारकोपर टीमच्या बॅट्समनला आणि या मॅच मध्ये जो पहिल्या सत्रामध्ये मिळालेला मोमेंटम आहे तो पुढे कॅरी करण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं. आदरणीय मधुकरजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. मनपूर्वक स्वागत. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर यांच्या वतीनं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आतिश पाटील गोलंदाजी करताना आतिश थोडासा एक्सपेन्सिव्ह ठरला होता. क्षेत्ररक्षणाची साथ त्याला लाभली नव्हती, परंतु आता फलंदाजी मात्र चांगली करावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये आहे आणि संकटमोचक मात्र त्याला व्हावं लागेल. 22 बॉलमध्ये 68 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 3 रन्स आल्या पाहिजेत. ही मॅच जर बॅटिंग करणाऱ्या खारकोपर टीमला जिंकायची असेल तर. एक चांगला संघर्ष, चांगली झुंज देणार का याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. सलामीला आलेला समीर घरत अद्याप फक्त 1 चेंडू त्यानं फेस केलाय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ही दुधारी तलवार आहे
आणि यामध्ये खेळण्याचा तो सपशेल अपयशी ठरतोय. डॉट बॉल येतोय. इथून पुढे प्रत्येक डॉट बॉल हे बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर वाढवणारं असेल. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल, परंतु बघायचं आहे गोलंदाज यशस्वी होऊ देणार का. आणि हा मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मगाशी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, आता शफल होऊन ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि लगातार दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 10 बॉलचा खेळ झालाय आणि धावा आहेत त्या फक्त 9. हा फुलटॉस सरळ बॅटने खेळलेत. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. चपळाई बघा क्षेत्ररक्षकाची, कमिटमेंट बघा. प्रफुल्ल त्या ठिकाणी आहे. 2 धावा त्यानं वाचवल्यात आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते ती 11. दुसरं षटक मार्गस्थ असताना 11 धावा. पॉवर प्ले मध्ये दादागिरी पाहायला मिळतीये खारकोपर टीमच्या अगेन्स्ट वाहाल टीमच्या बॉलर्स कडून. डॉमिनेट करतायत सगळे बॉलर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आतिश मात्र डॉट बॉल येतोय. आतिश बॅट आणि बॉलचा संपर्क करू शकत नाहीये आणि 2 ओव्हर नंतर 5.5च्या ऍव्हरेजनं फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 18 चेंडू 66 धावसंख्येची गरज आहे. जावळे टीमच्या कॅप्टनला हा फर्स्ट आणि लास्ट कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी तातडीनं कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचंय. विनायक कडू या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळते. लेदर क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या डिलिव्हरीज आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, परंतु आज या लिमिटेड ओव्हरच्या टेनिस क्रिकेटमध्ये समीर नाईक मात्र फार चांगली गोलंदाजी करतोय. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. आम्ही नेहमी म्हणतो की या लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तुम्ही किती वेगात चेंडू टाकता, तुमचा रनअप किती आहे या गोष्टीला महत्व नाहीये. तुमचा टप्पा किती अचूक आहे, तुमची लाईन किती अचूक आहे, तुमच्या गोलंदाजीमध्ये डिसिप्लिन किती आहे या गोष्टीला फार महत्व आहे. यावेळेला मस्तपैकी चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवून जाणारा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. कलात्मक फटका पाहायला मिळाला. मनगटाचा सुरेख वापर यावेळेला केला गेलाय. बॅकफूट वरून बॉडी बॅलन्स करत ज्या पद्धतीनं लेदर क्रिकेटमध्ये जसा फटका मारतो ना तसा फटका पाहायला मिळाला तो समीर घरतच्या बॅटमधून. विशाल घरत आम्हाला सांगतायत एकूण धावसंख्या झाली आहे ती 15. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 62 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण मात्र करावं लागणार. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. प्रयत्न केले पाहिजेत, संघर्ष केला गेला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गळे. आता तो प्रयत्न केला गेला पाहिजे. समीर नाईकच्या अगेन्स्ट आपलं आक्रमक रूप दाखवतोय समीर घरत. 2 समीर मधलं हे युद्ध, 2 समीरच्या मधलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. एकाच्या हातामध्ये बॅट आहे, एकाच्या हातामध्ये चेंडू आहे. पण वहाल टीमचा समीर हे युद्ध जिंकणार की खारकोपर टीमचा समीर युद्ध जिंकणार हे मात्र आता बघायचंय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून या वेळेला चपराक मारावी तसा मारलेला हा फटका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय तो खारकोपर संघाच्या धावफलकावरती. आणि आता मात्र डावाला सावरण्याचं काम करतोय, धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय. आणि या इनिंग मधला, या मॅच मधला हा 7वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या होतीये 19. 15 बॉल मध्ये 58 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती चौकार आला पाहिजे. 58 धावा चेस करायच्या असतील तर प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण केलं गेलं पाहिजे, तरच खारकोपर संघ या स्पर्धेमध्ये आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये समीर घरतला आता परत यावं लागतंय. ही महत्वाची विकेट मिळते. मोक्याच्या क्षणाला हा हादरा बसतोय तो खारकोपर टीमला. मॅच वरती पकड मजबूत करण्याचं काम केलं जातंय ते वाहाल टीम कडून. दोन्ही अंपायर या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. रनआउट साठी 3ऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. एक चांगला निर्णय, एक चांगला नियम सुधीरजी ठाकूर आणि संपूर्ण त्यांच्या
मित्र परिवाराकडून या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय, जेणेकरून निर्णयामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी, जेणेकरून एखादा चुकीचा निर्णय एखाद्या संघाला घरचा रस्ता घेण्यास भाग पडू नये, यासाठी हा निर्णय मात्र या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलाय. आमचे प्रतीक पाटील ॲज अ थर्ड अंपायर म्हणून पीटीसी लाईव्हच्या टेक्निकल ऑपरेटरच्या सहाय्यानं शहानिशा करतायत. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झाला, फिल्डरची पोझिशन कुठे होती, या सगळ्या छोटे छोटे बारकावे मात्र चेक केले जात आहेत आणि डिसिजन मात्र कळवण्यात येतोय. तर या ठिकाणी डिसिजन मात्र येतोय की चेंडू खाली ब्रश झाला आणि बॉडी ब्रश झाली, असा हा निर्णय या ठिकाणी देण्यात येतोय. आणि नॉट आउट असेल, बंटी नावाची जर्सी घातलेला 45 नंबर रोहित शर्माची जर्सी घातलेला हा समीर घरत मात्र सुखरूप आहे पॉपिंग क्रीज मध्ये. टोटल धावा होत आहेत त्या 21. अजूनही 14 बॉल मध्ये 56 धावांची गरज आहे. समीर तयार, पुढे येऊन ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळतोय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय आणि हा तिसरा चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या 4 धावांच्या मदतीनं ही मॅच आम्ही सहजासहजी जाऊ देणार नाहीये. या मॅच मध्ये आम्ही अजूनही कायम आहोत हे संकेत देतोय, हे निर्देश देतोय, हे इशारे देतोय तो फलंदाज समीर घरत. एकूण धावसंख्या झाली आहे 25. अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 बॉल मध्ये 52 धावसंख्येची गरज आहे. तेरा चेंडू 52 धावा, प्रत्येक बॉल वरती चौकाराची गरज आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ मात्र आता शिल्लक असेल आणि 26 धावांची गरज. मी आदरणीय कमलाकर घरत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. जावळे आणि कोंबडभुजे या 2 संघादरम्यानचा टॉस या ठिकाणी होतोय. मैदानामध्ये ड्रिंकची मागणी केली जाते. 12 चेंडू 52 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू आणि 52 धावसंख्येची गरज आहे. कोंबडभुजे संघानं टॉस जिंकलाय. एक चांगली मॅच, या विभागातील 2 मोठ्या संघादरम्यानचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 52 धावा, चेस होणार का? समीर सेट झालाय. आतिश थोडासा स्ट्रगल करतोय धावा जमवण्यासाठी, परंतु आतिश मध्ये ती कॅपॅसिटी आहे, आतिश मध्ये ती क्षमता आहे, परंतु क्षमता मात्र सिद्ध करावी लागणार. आणि तिसऱ्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. संघाचं हे 4थं षटक आहे. धीरज पाटील एक यंग नवोदित असा गोलंदाज आहे. गेली 1-2 वर्ष गोलंदाजी करतोय आणि 1-2 वर्षामध्ये आपल्या माऱ्यानं त्यानं फार प्रभावित केलंय सगळ्यांना. 12 बॉल 52 धावसंख्येची गरज आहे. धीरज पाटील आणि त्याच्या समोर एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे आतिश, परंतु आतिश मात्र आता थोडासा स्ट्रगल करतोय. समीरच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत आणि समीर मात्र वैयक्तिक 13 धावांनिशी 15 धावांनिशी खेळतोय. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या वेळेला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उत्तुंग असा हा षटकार या फटक्यासाठी ओळखला जातो. तो हा फलंदाज जागेवरून मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज म्हणून ओळख आहे ती बॅट्समन आतिश पाटीलची. सुरुवातीला थोडासा
रिव्हर्स पाठीमागे खेळण्याच्या नादामध्ये तो जरूर बीड झाला, परंतु आता मात्र आपला आक्रमक रूप दाखवण्यास त्यानं सुरुवात केली आहे. 11 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. समोर टाकलेल्या बॉलला सहजरित्या त्यानं फेकून दिलं, व्यवस्थितरित्या मिडल केलं आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. हा फुलटॉस, खरं तर मोठा फटका यायला हवा होता. सिंगल्स मात्र घेतली आहे. 10 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. हे 4 चेंडू फार निर्णायक असतील. फुलटॉस साठी बिमरच्या नो बॉल साठी मात्र थर्ड अंपायरची मागणी करण्यात आली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून प्रतीक पाटील या गोष्टीची चाचपडणी मात्र आमच्या स्क्रीनवरती करतायत. 10 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. बघायचं आहे डिसिजन काय होणार. आणि ऑन फील्ड अंपायरच्या डिसिजन सोबत हा निर्णय झालेला आहे. वेस्टच्या खाली असलेला हा चेंडू आणि त्यामुळे नो बॉल नसेल. रिव्ह्यू मात्र या ठिकाणी फेल झालाय. जो थर्ड अंपायरचा निर्णय घेतला होता तो थोडासा फेल ठरलाय. 10 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला होता. 9 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती 5 रन्स आल्या पाहिजेत, अन्यथा मग खारकोपर टीमला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. वहाल टीमच्या गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला फलंदाजांना चांगला पाया रचला आणि त्याच्यावरती मात्र मोठी कामगिरी करण्याचं काम केलं जातंय. रनआउटचा चान्स मिस मात्र केलाय. 8 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. 8 बॉल 45 धावा. या वेळेला आक्रमण मात्र करावं लागेल. एकमात्र गोष्ट या ठिकाणी वाचवू शकते, परंतु गोलंदाजीतलं आक्रमण सुरू आहे. धीरज पाटील हा यंग गोलंदाज पण आपल्याला इम्प्रेस करतोय. हा लोअर फुल टॉस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला, असं वाटलं होतं मोठा फटका यायला हवाय, परंतु प्रयत्न केले जात नाहीयेत. आता 7 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. थोडासा सामना एकतर्फी अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये सुरुवात जरूर केली होती समीर नाईकच्या अगेन्स्ट बॅट्समन ऋतिक घरतनं, परंतु ऋतिक बाद झाल्यानंतर प्रवीण जास्त काही करू शकला नाहीये. एकनाथ ठाकूर जास्त काही करू शकले नाहीयेत. आतिश किल्ला लढवण्याचं थोडंफार काम करतोय, परंतु समीर घरतवरती पूर्णपणे मदार येऊन ठेपली. या वेळेला फुलटॉस बॉल दिशा दिली आहे ऑन साइड मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल ठरतोय आणि या 2 धावांच्या मदतीनं 4 ओव्हर्सचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या झाली आहे 35 आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 षटकार मारावे लागतील. जर एखादा चमत्कार घडला तरच मात्र बॅटिंग करणारी खारकोपर टीम जिंकू शकते. कोंबडभुजे आणि जावळे, कपिल कोळी, विनोद भगत यांचा कोंबडभुजे संघ, प्रसाद घरत, पंकज घरत, राहुल घरत यांचा जावळे संघ, याच्यामध्ये आपल्याला एक जबरदस्त मॅच यानंतर पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय कोंबडभुजे टीमनं आणि जो काही निर्णय आपण स्वीकारलाय त्याच्यावरती त्वरित अंमलबजावणी करायची ही मॅच संपल्यानंतर. 6 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज आहे प्रफुल्ल, ज्यानं शेवटच्या 2 षटकांमध्ये स्फोटक खेळ केला. एक झेल सोडल्यानंतर मी किती महागडा होऊ शकतो हे त्यानं मागच्या मॅच मध्ये मागच्या सत्रामध्ये दाखवलं. तोच प्रफुल्ल आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 6 बॉल 45 धावसंख्येची गरज आहे. एक फार चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं वाटलं होतं, परंतु खारकोपर संघाचे बॅट्समन जास्त काही करू शकले नाहीयेत आज. या वेळेला क्लीन बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केला. मधली यष्टी मात्र वाकवली आणि हा चौथा बॅट्समन आउट होतोय तो बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघाचा. 5 चेंडू आता शिल्लक असतील. 42 धावसंख्येची गरज आहे आणि बॅटिंग चांगली केली. आता गोलंदाजी स्लॉग ओव्हर मध्ये फार चांगली पाहायला मिळते. हा 3रा फलंदाज आहे
की ज्याचा त्रिफळा मात्र उद्ध्वस्त करण्यात आला या इनिंगमध्ये. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणि आतापर्यंत जर आपण बॉलिंग अनालिसिसचा विचार केला तर एकही अवांतर किंवा एकही स्वैर चेंडू टाकला गेला नाहीये, एकही नो बॉल नाहीये, एकही वाईड बॉल नाहीये. तो वहाल टीमच्या या गोलंदाजांचा डिसिप्लिन, अनुशासन मात्र पाहायला मिळालंय. शिस्त मात्र गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 42 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय बंटी. यावेळेला पंचांकडे अपील, उत्साह कमी होता, आत्मविश्वास पण थोडासा कमी. पंचांनी अपील फेटाळलं. आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट होता आणि हा डॉट बॉल. लगातार 2 चेंडू निर्धाव आले. 4 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. औपचारिकता मात्र या सामन्यामध्ये शिल्लक राहिली आहे. यावेळेला मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे धीरज पाटील. सिंगल मात्र मिळतीये. 3 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 31 धावसंख्येची गरज आहे. सामना संपल्यानंतर दोनही संघांनी एकमेकांना हस्तांदोलन करायचंय. यावेळेला शफल होऊन पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट. शेवटच्या क्षणाला मात्र बाउंड्री येते. बॅट्समन बाउंड्री नाही, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकही धाव घेतली जात नाहीये. 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. सामना संपल्यानंतर दोनही संघांनी एकमेकांना हस्तांदोलन करून मैदान सोडायचंय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. एक चांगली गोलंदाजी होतीये. फक्त आणि फक्त धाव खर्च केली ती 1. महत्वाची विकेट मिळाली. स्लॉग ओव्हर मध्ये 1 धाव खर्च केली आहे. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग प्रफुल्ल घरतची आपल्याला पाहायला मिळाले. एक प्रफुल्ल घरत आहे तो या खारकोपर संघाचा एक आक्रमक फलंदाज आणि हा दुसरा प्रफुल्ल घरत आहे तो वहाल टीमचा. समीरच्या हातामधनं कॅच निसटली आहे आणि तब्बल 41 धावांनी हा सामना जिंकला तो सिद्धिविनायक वहाल संघानं. 39 धावांनी हा सामना जिंकला तो सिद्धिविनायक वहाल संघानं. वहाल संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये अगदी वेळेवरती सहभाग नोंदवला, चांगला खेळ केला त्याबद्दल मनपूर्वक आभार. दोस्ती स्पोर्ट्स खारकोपर संघाचे. तर एकमेकांना हस्तांदोलन करून दोन्ही संघांनी मैदान सोडायचंय. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. कोंबडभुजे संघानं टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जावळे संघानं जे आम्ही डगआउट आपल्याला अवेलेबल करून दिलंय त्या ठिकाणी येऊन बसायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच 8 बॉल मध्ये 26 धावांची स्फोटक इनिंग आणि गोलंदाजी करत असताना 1 ओव्हर 1 विकेट घेणारा 1 धाव देऊन प्रफुल्ल घरत ठरला या सामन्याचा हिरो. सगळ्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन करून पहिल्यांदा मैदान सोडायचंय. खरं तर एक मैत्रीपूर्ण क्रिकेट, एकमेकांचे चांगले मित्र, एकमेकांचे चांगले सहकारी, पण मैदानाच्या आतमध्ये एक वेगळीच खुन्नस, एक वेगळीच ठसन पाहायला मिळत असते या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. एकमेकांना हस्तांदोलन करून मैदान मात्र सोडलं जातंय आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हे जातंय. एक जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स प्रफुल्ल घरत या खेळाडूला. आणि मी विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सुधीरजी ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन या खेळाडूला सन्मानित करायचंय. तर दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल. जावळ्या टीमची बॅटिंग आहे आणि कोंबडभुजे संघ या वेळेला टॉस